आता एक बातमी येत आहे. तुळजापूर तालुक्यातून कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. आपल्या पाठपुराव्यानं हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून मिळालेल्या 13,97,00,000 निधीतून या प्रकल्पाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. कामाची पाहणी करून जलसंपदाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी लवकरात लवकर काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. तुळजापूर तालुका सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक जे आहे आश्वासन दिले आहेत, परंतु आश्वासना दिल्यानंतर जे आहे काम एकंदरीत पाहायला मिळत आहे. दादा, काय एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत? आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागे जो कनाल आहे अनेक वर्षांपासून त्याला विशेष काही देखभाल दुरुस्ती झाली नव्हती. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने आपल्या जिल्ह्यावरती प्रचंड असं लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे या कनालचं परत एकदा देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने पूर्ण लाईनिंग करून घेणं. सिमेंटचं लाईनिंग आपण करतोय आणि याच्या बरोबरीने इतर जे कनाल आहेत त्याचं देखील काम आपण 2 टप्प्यात घेतलं आहे. पहिल्या टप्प्याचं काम याच फेजमध्ये आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं नियोजन आता चाललेलं आहे. म्हणजे आपल्या या धरणातनं जे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचणं अपेक्षित होतं मूळ आपल्या नियोजनाप्रमाणे, तिथपर्यंत पाणी पोचवण्याची सोय जी आहे ती आपण 2 टप्प्यात करतोय. येणाऱ्या रबीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि पुढच्या वर्षी उरलेलं काम घेण्याचा आपला प्रयत्न राहील. एकंदरीत शेतकऱ्यांना कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल, कधीपर्यंत पाणी? प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.